नवी मुंबई विमानतळावरची ही दृश्य आहेत आणि इंडिगोचं हे विमान यशस्वीरित्या लँड होतानाची ही दृश्य आहेत। या आधी सुखोई विमान देखील इथे उतरवण्यात आलेलं होतं आणि या धावपट्टीची चाचणी घेतली जाते। नवी मुंबई विमानतळ हे आता सक्रियपणे सुरू करण्यासंदर्भातल्या या चाचण्या आहेत आणि आता इंडिगो विमान सुद्धा लँड झाल्याचं दिसतंय। माहिती आपण घेऊयात, आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आहेत आपल्या सोबत। प्रमोद, काय माहिती? आपण बघत असाल C-295 आणि त्याच्यानंतर सुखोई विमानाच्या यशस्वी चाचणीनंतर ही पहिली प्रवासी चाचणी आहे। ही आता या ठिकाणी आपण पाहतोय जे आहे इंडिगोचे जे प्रवासी विमान आहे हे आता उतरलेलं आहे आणि ते काही क्षणातच या समोरच्या धावपट्टीवर येणार आहे आणि त्याच्यानंतर समोरच्या धावपट्टीवर जे समोर पाण्याचे बंब लावले गेलेले आहेत त्या पाण्याच्या बंबाच्या फवारे मारून या विमानाचं स्वागत केलं जाणार आहे। हे खूप मोठं आव्हान होतं या ठिकाणी प्राधिकरणाला आणि केंद्र सरकारला की मार्च एप्रिल पर्यंत 2025 पर्यंत हे संपूर्ण विमानतळाचं काम पूर्ण करून हे या विमानातून प्रवासी वाहतूक सुरू करण्याचं आणि या संपूर्ण प्रक्रियेला आता कुठेतरी वेग येताना दिसतोय, कुठेतरी यश येताना दिसतंय। त्यामुळे हे जे विमान आहे हे इंडिगोचं विमान हे रक्षा प्राधिकरणाचे अधिकारी आहेत मुंबई हे विमान या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता उतरलेलं आहे। एका धावपट्टीचं काम हे जवळपास आता पूर्ण झालेलं आहे, दुसऱ्या धावपट्टीचं काम पूर्णत्वास जाण्याच्या तयारीमध्ये आहे। मात्र पहिल्या धावपट्टीचं काम पूर्ण झाल्यामुळे ही जी धावपट्टी ही विमान उडवण्यासाठी आणि विमान उतरवण्यासाठी ही सक्षम आहे की नाही याची जी चाचणी आहे ही आता होताना दिसतंय। त्यामुळे इंडिगोचं हे विमान जे आहे हे आता उतरलेलं आहे। काही क्षणातच आता या समोरच्या ज्या फवारेमोर येणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचं स्वागत केलं जाणार फवारे मारून आणि त्याच्यानंतर प्राधिकरणाचे जे अधिकारी ह्या ठिकाणी उतरणार आहेत आणि पुन्हा एकदा हेच विमान जे आहे ते लँड करणार आहे, उडणार आहे आणि त्यामुळे त्याच्यानंतर हा रिझल्ट जो आहे तो या ठिकाणी प्राप्त होईल आणि हे जे विमानतळाची धावपट्टी ही सक्षम आहे की नाही याचा रिझल्ट आल्याच्या नंतर मार्च एप्रिल पर्यंत हे संपूर्ण विमानतळ हे खुलं केलं जाणार आहे। त्यामुळे या प्रकल्पाला एक वेगळ्या प्रकारचा अन्नसाधारण प्राप्त झालेला आहे, गेम चेंजर प्रकारचा हे जो आहे। त्यामुळे हे विमानतळ पूर्ण झाल्याच्या नंतर मुंबई विमानतळाचा जो संपूर्ण जो भाग होता तो आता कुठेतरी कमी होणार आहे आणि त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला लाभलेले प्रकल्प आहेत, मग तो मुंबई गोवा महामार्ग असो, अटल सेतू असो, मुंबई पुणे एक्सप्रेसवे असो, या संपूर्ण ठिकाणांच्या या संपूर्ण गतीचा आता वेग येताना त्यामुळे रायगड, नवी मुंबई आणि परिसराला एक वेगळ्या प्रकारचं महत्व प्राप्त झालं आहे। विकासाच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहायला गेलं तर एक जबरदस्त अशा प्रकारचा विकास, अति वेगाने होणारा विकास या संपूर्ण केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि संबंधित प्राधिकरणाच्या माध्यमातून होताना दिसतोय। त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान उडणार कधी आणि विमान उतरणार कधी याची उत्सुकता अनेक वर्षापासून होती ती आता कुठेतरी पूर्णत्व जाताना दिसतोय। प्रमोद, एकतर नवी मुंबई विमानतळ हे पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरचा ताण नक्कीच कमी होणार आहे। मात्र आजची हे प्रवासी विमान जे इंडिगोचं आहे ते इथे लँड होण्याची जी चाचणी घेतली जात होती ती आता यशस्वी झाली आहे का आणि त्याचं पूर्ण नियोजन कसं होतं, ज्याची दृश्य आपण एक्सक्लुझिव्हली आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय? निश्चित श्वेता, ज्या पद्धतीनं आपण बघत असाल आता ही जी चाचणी आहे ही चाचणी आता हे विमान जे इंडिगोचं विमान प्रवासी विमान आहे हे ज्या सुरक्षा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेऊन उतरलेलं आहे। आता हे उतरलेले विमान कोणत्या वेगाने जातोय, कशा प्रकारे जातोय किंवा त्याच्यानंतर पुन्हा एकदा इथून सरकणार आहे, पूर्णपणे चाचणी होणार आहे ती सक्षम आहे की नाही याचा जो रिझल्ट आहे हा काही दिवसामध्ये त्याला एक प्रक्रिया असते की हे विमान उतरलं आणि त्याच्यानंतर लँड होणार, पुढे उडणार विमान, ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर एक सर्टिफिकेट मिळतो की हे विमानतळाची धावपट्टी आहे ही विमान उडवण्यासाठी आणि विमान उतरण्यासाठी सक्षम आहे। अशा प्रकारचा जो रिझल्ट आहे जो जी चाचणी आहे त्याचा एक रिझल्ट दिला जातो, त्याचा एक निकाल दिला जातो आणि तशा प्रकारचा तो निकाल रिझल्ट आहे तो दिला जाणार आहे आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे। मग पुढचं बांधकाम आहे, पुढची दुसऱ्या नंबरची धावपट्टी आहे, या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर एप्रिल पर्यंत मात्र एक महत्वाचं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे की एका धावपट्टीवरून जितके प्रवासी उडवता येतील तितके प्रवासी उडवायचे। त्यामुळे एप्रिल 17 पर्यंत पहिली धावपट्टी जी पूर्ण करून या ठिकाणावरून प्रवासी वाहतूक सुरू होणे जाणार आहे। तर ही दृश्य आपण नवी मुंबई विमानतळावरची आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। इंडिगोचं हे विमान जे नुकतंच यशस्वीरित्या लँड झालंय, कारण नव्यानंच ही पहिली धावपट्टी तयार करण्यात आलेली आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची। आणखी काम बाकी आहे, मात्र सुरुवातीला या पहिल्या धावपट्टीचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याची चाचणी जी घेतली जाते
ती सध्या सुरू असल्याची दृश्य आपण बघतोय। हेच ते इंडिगोचं प्रवासी विमान। काही अधिकाऱ्यांना घेऊन हे विमान यशस्वीरित्या लँड झालंय अशी माहिती मिळतेय आणि नवी मुंबई विमानतळावरती हे विमान लँड झाल्यानंतर त्याचं पाण्याचे फवारे मारून स्वागत केलं जातंय। याचा अर्थ ही चाचणी यशस्वीरित्या पार पडलेली आहे। तर या विमानाचं यशस्वी लँडिंग झाल्यानंतर एक वॉटर सॅल्यूट दिला जातोय या विमानाला आणि त्याच्या वैमानिकांना, जे कोणी अधिकारी या विमानामध्ये असतील, कारण नवी मुंबईचं हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ज्याची पहिल्या धावपट्टीचं काम पूर्ण झालंय। आणखी धावपट्ट्यांचं काम सुरू आहे, मात्र पहिल्या धावपट्टीचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याची चाचणी घेणं महत्त्वाचं असतं। आधी लष्कराची विमानं आणि आता हे इंडिगोचं प्रवासी विमान तिथे लँड झाल्यानंतर पाण्याचे जे बंब होते त्यांच्याकडून वॉटर सॅल्यूट दिला गेलाय। अर्थातच ही चाचणी यशस्वी झाली आहे असाच त्याचा अर्थ आहे आणि हेच ते इंडिगोचं प्रवासी विमान आहे ज्यांनी यशस्वीरित्या लँडिंग केलंय नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या या धावपट्टीवरनं। त्यामुळे 17 एप्रिलपासून हे विमानतळ आता सुरू होईल। विमानतळावरती विमानाचं यशस्वी लँडिंग झालंय। प्रवासी विमान होतं इंडिगोचं आणि ही पहिली धावपट्टी तर यशस्वी रित्या पूर्ण झालेली आहे। हे आता शिक्कामोर्तब झालंय। त्यानंतर काही सर्टिफिकेट्स, काही प्रोसिजर, काही प्रोटोकॉल आहे, त्यानुसार आता नवी मुंबईकरांसाठी ही एक आनंदाची बातमी, ती म्हणजे पहिली जी धावपट्टी आहे ती तर यशस्वी पूर्ण झाली आहे। विमानाचं लँडिंग यशस्वीरित्या झालेलं आहे आणि आता 17 एप्रिलपासून इतर संपूर्ण काम पूर्ण करून, उर्वरित धावपट्ट्यांचं काम पूर्ण करून हे विमानतळ पूर्ण क्षमतेनं सुरू होईल आणि हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यानंतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरचा भार हा कमी होणार आहे, उड्डाणांचा आणि लँडिंगचा सुद्धा। इंडिगोचं हेच ते विमान आणि आता कर्मचाऱ्यांकडनं, एअरपोर्टवरच्या कर्मचाऱ्यांकडनं आता विमानाची चाचणी तपासणी केली जाते। मात्र यशस्वी लँडिंग झालंय इतकंच मात्र नक्की, कारण हेच इंडिगोचं प्रवासी विमान काही अधिकाऱ्यांना घेऊन हे लँड व्यवस्थित होतं की नाही, धावपट्टी नेमकी कशी आहे, या सगळ्या गोष्टींच्या चाचण्या केल्या जाणार होत्या आणि त्यामध्ये हे विमान यशस्वीरित्या लँडिंग झालंय। लँडिंग झाल्यानंतर हे पाण्याचे 2 बंब 2 ठिकाणी ठेवण्यात आले, 2 बाजूला त्यांनी पाण्याचे फवारे मारून एक प्रकारे वॉटर सॅल्यूट दिले या वैमानिकांना देखील आणि या विमानाला देखील, आतमध्ये असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना देखील। नवी मुंबईमध्ये व्यावसायिक विमानाचं हे लँडिंग करण्यात आलं। ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी आता विमान प्रवासासंदर्भातली ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण काहीच दिवसात आता नवी मुंबईकरांना नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं प्रवास करण्याचा मार्ग मोकळा होतोय हळूहळू। इतर धावपट्ट्यांचं काम पूर्ण होऊन आता 17 एप्रिलपर्यंत हे विमानतळ लोकांच्या सेवेमध्ये दाखल होईल अशी शक्यता आहे। विमानतळावरती प्रवासी विमान इंडिगोचं हे विमान यशस्वीरित्या उतरलंय, लँड झालंय आणि त्यानंतर हे दुसऱ्या दृश्यामध्ये वॉटर सॅल्यूट आपण बघतोय, कारण हे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर अशी तरतूद तिथे करून ठेवण्यात आलेली होती। हे 2 बाजूला 2 आपल्याला पाण्याचे जे टँकर दिसतायत त्यांच्या मार्फत हे पाण्याचे फवारे मारून यशस्वी लँडिंग नंतर वॉटर सॅल्यूट दिला गेलाय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत नवी मुंबईकरांसाठी। एकीकडे आनंदाची बातमी, प्रवासी विमानाचं लँडिंग सेफली झालंय, सक्सेसफुली झालंय। त्यामुळे आता इथून पुढे ज्या वेळेला इतर धावपट्ट्यांची कामं पूर्ण होतील तेव्हापासनं नवी मुंबई विमानतळावरती, आंतरराष्ट्रीय विमानतळावरती लँडिंग आणि टेक ऑफसाठी हे विमानतळ सज्ज आहे असं म्हणायला हरकत नाही। पहिली धावपट्टी तरी यशस्वी आहे आणि तिथे यशस्वी लँडिंग झालंय विमानाचं। त्यानंतर लवकरच प्रवाशांच्या सेवेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दाखल होईल। 17 एप्रिलपासून साधारण हे विमानतळ सुरू होईल अशी माहिती मिळते। ही दृश्य आहेत या चाचणीची। हे जे काही प्रवासी विमान आहे ते नुकतंच लँड झालंय, त्याची ही एक्सक्लुझिव्ह आणि थेट दृश्य आपण बघतोय। तर नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावरती व्यावसायिक विमानाचं लँडिंग यशस्वीरित्या पार पडलंय आणि आता पुढील चाचण्या घेतल्या जात आहेत। लँडिंग नंतर वैमानिक आणि जे कोणी अधिकारी या विमानातनं प्रवास करत होते, ज्यांनी लँड केलंय
ते आता विमानाच्या बाहेर येतील आणि त्यानंतर त्यांचं स्वागत देखील केलं जाईल. काही अधिकारी तिथे संबंधित उपस्थित आहेत आणि जो काही हा प्रोटोकॉल आहे विमानाचं लँडिंग संदर्भातली चाचणी घेण्यासंदर्भात तो आता पूर्ण केला जाईल.